इंसानों के पास एक चीज बहुत कमाल की है, वो है जबान, भाषा। इसके वजह से वो एक दूसरे को अपने आइडियाज, अपनी फीलिंग्स बता सकते हैं। वो क्या सोचते हैं, क्या महसूस करते हैं, एक दूसरे को समझा सकते हैं। मगर साहब, ये भी इन्हीं का कमाल है कि इस फैसिलिटी के होते हुए भी इनमें जितनी मिसअंडरस्टैंडिंग्स होती हैं, बेजबान जानवरों में नहीं मिलेंगी। अब सोचिए, जब एक फैमिली में इतनी गलतफहमियां होती हैं, तो दुनिया के सारे लोग एक दूसरे की बात समझ लें, अभी तो ये एक सपना ही लगता है। हा प्रसंग पाहिल्यावर काय विचार येतात मनामध्ये? ज्यांना आपण मुकी जनावरं म्हणतो त्यांना मनुष्य प्राण्याबद्दल असंच वाटत असेल का? माणसांनी जगामध्ये आत्तापर्यंत 7,000 पेक्षा जास्त भाषा विकसित केलेल्या आहेत आणि त्याच्यातून तो संवाद साधत असतो। पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे, मानवी उत्क्रांतीपासून आजपर्यंत विकसित होत गेलेलं भाषिक आणि कायिक संभाषण म्हणजेच वर्बल आणि नॉन वर्बल कम्युनिकेशन आपल्या भावना आणि विचार व्यक्त करायला आज तरी पूर्णपणे समर्थ आहे का? नमस्कार, मी गुंजन कुलकर्णी, चाइल्ड आणि फॅमिली सायकोलॉजिस्ट, मनस्वास्थ्य या विषयावरच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ध्यानी मनीमध्ये तुमचं स्वागत आहे। संवादाचा विसंवाद कसा होतो, विसंवादाकडून सुसंवादाकडे कसं जाता येईल हे सांगणारा आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत निश्चित बघा। काही उपयोग आहे का काही बोलून? शेवटी त्यांना हवं तेच होणार। उद्धटपणा कसला आलाय त्यात? तिला ह्याच भाषेमध्ये कळतं। सांगायचं नाही ग, आपल्याला हवं ते करून टाकायचं, चर्चा कशाला उगीच? मला बाई भीती वाटते त्यांच्याशी बोलायची, एकदम वस्कन अंगावर ओरडतात। मुलांना कशाला समजावत बसायचं, त्यांना काय कळतंय? त्यांना या वयामध्ये धाकच हवा। त्याच्यासमोर हो हो केलं की झालं, विषय संपतो, पाठीमागे आपल्याला हवं ते आपण करून मोकळे। ही वाक्य ओळखीची वाटतात ना? रोजच्या व्यवहारामध्ये आपण ही वाक्य बोलत असतो, ऐकत असतो। वरवर बघता ही वाक्य निरुपद्रवी वाटतात, पण तसं नाहीये हं। संवादाचा विसंवाद या वाक्यांमुळे होऊ शकतो। ही वाक्य गैरसमजुतीची बीज पेरू शकतात, नात्यांमध्ये दुरावा आणू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला भावनिक समतोल ढळवण्याचं ह्या वाक्यांमध्ये पोटेन्शियल असू शकतं। आपण ऐकलेली ही वाक्य वेगवेगळ्या भावना व्यक्त करतायत, पण नीट लक्ष दिलं तर आपल्याला समजेल की ह्या वाक्यांचं 2 गटामध्ये विभाजन करता येऊ शकेल। पहिला म्हणजे दुसऱ्याची सत्ता मान्य करणारा संवाद म्हणजे सबमिसिव्ह कम्युनिकेशन, आणि दुसरं म्हणजे दुसऱ्यावर सत्ता गाजवणारा संवाद म्हणजेच ॲग्रेसिव्ह कम्युनिकेशन। काही लोक असतात ते सगळं दुसऱ्याचं निमूटपणे ऐकून घेतात आणि अशा लोकांचा शक्यतो संवाद टाळण्याकडेच कल असतो। नकोच ते कॉन्फ्रंटेशन, नकोच ती भांडणं म्हणून ते टाळत राहतात आणि त्याच्यामुळे ते मनामध्ये सतत धुमसत राहतात। अशी लोक तुम्ही पाहिली आहेत का? या उलट आहे दुसऱ्यावर सत्ता गाजवण्यासाठी केलेला आक्रमक संवाद। अशा लोकांचा कल हा नेहमीच वर्बल ॲग्रेशनकडे असतो। दुसऱ्यांचं काही ऐकून घ्यायचं नाही, आपलाच मुद्दा सतत रेटत राहायचा। पण ही अशी अट्टहासानी सत्ता गाजवणं त्यांना फार काळ शक्य होत नाही आणि मग त्यांच्या पदरी अपेक्षाभंग येतो। अर्थात काही व्यक्ती नेहमीच सबमिसिव्ह संवाद साधतील आणि काही व्यक्ती नेहमीच ॲग्रेसिव्ह संवाद साधतील असं मात्र होत नाही। लोकांचा संवाद हा समोरच्या व्यक्तीचा वय, जेंडर, हुद्दा, सामाजिक स्तर या सगळ्यावरून बदलत असतो। एखादी सातत्याने सबमिसिव्ह असणारी व्यक्ती एखाद वेळेस अचानक आक्रमकपणे संवाद साधते आणि तशा वागण्याचं ती समर्थन पण करते की इतका काळ तिने सहन केलेला आहे तर आता तिला अशा पद्धतीने वागायचा पूर्ण हक्क आहे, असं तिचं समर्थन असतं। एखादी व्यक्ती घरामध्ये सत्ता गाजवत असेल, कुटुंबियांसमोर खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या आवाजात बोलत असेल, वर्बली ॲग्रेसिव्ह होत असेल आणि कुटुंबातले लोक हे आपल्याला घाबरतात, त्याच्याने तिचा इगो सुखावत असेल, पण तीच व्यक्ती ऑफिसमध्ये मात्र बॉस समोर एकदम शांतपणे राहत असेल, होला हो करत असेल, अशी शक्यता आहे। आपल्या संवाद साधण्याच्या पद्धतीला अनेक गोष्टी कारणीभूत असतात। आपलं संगोपन, आपले विचार, आपली परिस्थिती, आपला स्वभाव, आपल्याला आलेले अनुभव असे अनेक फॅक्टर्स त्याच्यावरती काम करत असतात। पण म्हणून आपली संवादाची पद्धत बदलणं शक्यच नाही असं तर नाहीये ना। घरात, ऑफिसमध्ये, सोशल रिलेशनशिपमध्ये लोकांनी आपलं ऐकून घ्यावं, आपल्याशी संवाद साधावा, आपल्याशी बोलण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट वाटावा असं आपल्याला वाटत असतं, हो की नाही? पण यांना सांगून काय उपयोग आहे? किंवा धडा शिकवला पाहिजे
असा एखादा विचार आपल्यावरती वरचढ होतो आणि मग संवाद साधायचा राहतो, आपल्याला समोरच्यापर्यंत काय पोचवायचे ते पोचत नाही आणि मनस्ताप होतो तो वेगळाच. आक्रमकपणे न मांडता आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत पोचवता येतं का? मूग गिळून गप्प बसण्यापेक्षा आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडता येतं का? सकारात्मक, खंबीर आणि विधायक म्हणजेच असर्टिव्ह संवाद साधता येतो का? संवाद साधणं, कम्युनिकेशन ही खरं तर कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. बऱ्याचदा आपण समोरच्याची संवाद साधायच्या आधी स्वतःशी बोलत असतो. समोरच्याची रिॲक्शन गृहीत धरून जर आपण संवाद साधला तर विसंवाद होणार हे निश्चित. त्यामुळे आपण समोरच्याच्या रिॲक्शनलाच जास्त महत्त्व देतो आणि त्याच्यावर जास्त फोकस करतो. असं केलं की मग आपला संवाद हा बचावात्मक म्हणजेच डिफेन्सिव्ह होतो. आणि आता बचावात्मक संवाद करायचा म्हणजे ढालीखाली लपून सबमिसिव्ह तरी होणं आलं किंवा तलवार उपसून ॲग्रेसिव्ह तरी होणं आलं. आपल्या संवादाचं उद्दिष्ट नक्की काय आहे हे महत्त्वाचं. संवाद साधणं हे प्रामुख्याने व्यक्त होण्यासाठी केलं तर काय होतं माहिती आहे? मग आपला सेल्फ टॉक हा पूर्णपणे एक्सप्रेशनच्या पद्धतीवरती फोकस होतो आणि त्याच्यातून कॉन्फिडेंट, क्लिअर आणि कंट्रोल्ड अशा पद्धतीचं संवाद आपण साधू शकतो. आणि अशा संवादाला समोरून रिस्पेक्ट मिळण्याची शक्यता वाढते, हो की नाही? आणि समजा समोरून रिस्पेक्ट मिळालाच नाही तरीसुद्धा आपल्याला जे व्यक्त करायचे ते आपण व्यक्त केलं याचं समाधान तरी आपल्याबरोबर राहतं. आणि रिस्पेक्ट असो किंवा समाधान, इथे मनस्तापाला जागाच नाही आहे. यापुढे कुणाशीही संवाद साधताना आपला सेल्फ टॉक काय आहे याच्याकडे लक्ष देऊया. सेल्फ टॉक या विषयावरती मी एक व्हिडिओ केलेला आहे. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की बघा. मला नाही बाई मुद्देसूद बोलता येत. या खडूस माणसाशी बोलायचं म्हणजे वैतागच आहे. सांगायला कशाला लागतंय? इतक्या वर्षांच्या सहवासानंतर एवढं पण नको का कळायला? आता मी माझं काम व्यवस्थित केलेलं आहे, याच्यावर तिने काही चुका काढल्या तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही. अशा विचारांमधून आपण तयार करतो बचावाची धोरणं. आणि ही बचावाची जी धोरणं असतात ती आपल्या संवादासाठी घातक ठरतात. त्याच्यातून विसंवाद निर्माण होऊ शकतो आणि त्यातून माणसांना तोडणारी लढाई सुरू होते. स्वतःच्या बोलण्यावरती विश्वास म्हणजे कॉन्फिडन्स असेल, संवादाच्या उद्दिष्टाची स्पष्टता म्हणजे क्लॅरिटी असेल आणि समोरच्या व्यक्तीचं मत ऐकून घेण्याचा संयम म्हणजे कंट्रोल असेल तर आपण सुसंवादाचे पूल बांधू शकतो. कॉन्फिडन्स, क्लॅरिटी आणि कंट्रोल असे 3C सांगणारा हा सुसंवादाविषयीचा व्हिडिओ तुम्हाला निश्चित आवडला असेल. या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.